नमस्कार. श्रीपादराजे शरणम प्रपद्ये. आज आपण 28वा अध्याय करतो. 28व्या अध्यायाची फलश्रुती म्हणजे शीघ्र विवाह आणि अनुकूल 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 जोडीदार अशी याची फलश्रुती आहे. ते शुक्रवारचा दिवस असतो. शुक्रवारच्या दिवशी श्रीपाद वल्लभ सूर्याकडे बघतात आणि 7 वाजता ते जायला निघतात. त्याच वेळी एक बालिका पृथ्वीवर अवतरली असते. ती बालिका म्हणजे कोण तर अनघालक्ष्मी. अनघालक्ष्मी हे दिव्य स्वरूप आहे. तिच्यामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तिघींचे एकत्र रूप असे अवतरलेले आहे आणि तिच्यामध्ये अतिशय शक्ती आहे. तर श्रीपाद वल्लभ म्हणतात अनघालक्ष्मी. अनघालक्ष्मी म्हणजे माझ्या वामभागामध्ये जे आहे ते अनघालक्ष्मी आणि उजव्या भागात आहे ते ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र आहेत. आणि नंतर श्रीपाद वल्लभ म्हणतात मी व्यंकटेश आणि पद्मावतीचे पण रूप आहे, म्हणजे अर्धनारी रूप आहे मी आहे. तर त्यावेळी शंकर भट म्हणतात की तुम्ही असं लक्ष्मी पण म्हणतात आणि अर्धनारी व्यंकटेशाचं रूप पण म्हणतात, तर मग असा आम्हाला संभ्रम पडतो, आम्ही काय म्हणावं. तर ते म्हणतात की ते म्हणतात की मी जेव्हा महालक्ष्मी असतो तेव्हा विष्णुरूपात असतो आणि जेव्हा पद्मावतीमध्ये असतो तेव्हा व्यंकटेशामध्ये असतो. तर असं मला विष्णू व्यंकटेशाचं रूप आहे. पण शंकर भट्टा तुला मी एक सांगतो की तू जे चरित्रामृत लिहिशील ते आमचं सगळं पंचोदय पाठापासून सगळं व्यवस्थित लिही आणि त्यातील एकही चूक करू नको. तसं सगळं जसेच्या तसं लिही. त्यामुळे माझ्या भक्ताला संभ्रम जो असा पडला असेल तर दूर होईल आणि माझी जी भक्तिभावाने माझी प्रार्थना करतील किंवा त्यांचा पण संभ्रम दूर झाल्यानंतर माझी भक्ती चांगली करतील. आणि असा श्रीपाद वल्लभाचा जयकार असो.